पैशापेक्षा स्वतःच्या आनंदासाठी कला जोपासा अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांनी व्यक्त केली। रावसाहेब गुरव आर्ट फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ शिल्पकार DS खटावकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते कलानिधी कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला। बांधकाम व्यावसायिक आनंद जोग, सुधाकर चव्हाण, फाउंडेशनच्या संचालिका चित्रा मेटे, रावसाहेब गुरव यावेळी उपस्थित होते। Thank you. Madam. डॉक्टर अवचट म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा आणि व्यावसायिकतेमुळे यशस्वी होण्यासाठी आपण मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेत आहोत। कलेच्या क्षेत्रातही केवळ पैशांसाठीच आज निर्मिती होत असल्याची खंत व्यक्त करतानाच पैशांसाठी नव्हे तर स्वतःच्या आनंदासाठी कला जोपासा अशी भावना अवचट यांनी व्यक्त केली। मार्केटिंगच्या आजच्या युगात कलाकारही प्रसिद्धी आणि पैशांच्या मागे धावत आहेत, त्यामुळे केवळ यशस्वी होण्यासाठी जगायचे ही मानसिकता मुलांच्या मनावर ठसवली जात आहे। त्यामुळे त्यांची मानसिकता कलाकाराची नव्हे तर व्यावसायिकाची तयार होत आहे, असेही त्यांनी नमूद केले। काढताना जो आनंद होतो तो माझ्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे। ते जे काही त्याला बक्षीस मिळालं, त्याला कोणी विकत घेतलं, अमकत, हे सगळे दुय्यमातले दुय्यम आहेत। कारण ज्या वेळेला चित्रकार चित्र काढतो त्यावेळेला त्याचा ब्रश किंवा पेन्सिल आणि कागद याच्यामध्ये कोणी येता कामा नये, त्याचं ते सार्वभौम क्षेत्र आहे त्याचं। आणि हे जे सगळं आज मी पाहतो, हे सगळं असं आपण इतके असे कुचंबलोय काय की हे असं काढलं तर विकलं जातंय आणि तसं काढलं तर विकलं जातंय, ही स्टाईल चांगली, ती स्टाईल चांगली। अरे आपण सार्वभौम आहोत, आपण कशाला आपण हे सगळे इन्फ्लुएन्सर्स होऊन द्यायचे। किती मी चित्रकार बघितले चापलुशी करणारे, जे अशा कंपन्या वगैरे असतात त्यांच्या परचेसवाल्यांशी किंवा याच्याशी, बापरे बापरे। म्हणून हा मला असा उद्वेग वाटतो। असा मी पेन्सिलची चित्र काढतो, ती इतकी पुसट काढतो येतात की माझ्या शेजारी बसलेला कुठल्या त्या ट्रेनमध्ये किंवा काय की तो असं एकमेकांना खून करतो की पेन्सिल हलवते, काही खाली काही नाही, एकमेकांना खून करतोय की चक्कर झाप आहे, काय तो म्हातारा हलवत बसला हात। मंगेश तेंडुलकर म्हणाले, अपघाताने मी व्यंगचित्रकार झालो। या क्षेत्रामध्ये मी भटक्या विमुक्त कलाकाराप्रमाणे विहार करतो। त्याच्या सवलती मी कधी घेतल्या नाहीत, परंतु परिणाम मात्र भोगले। भाषेप्रमाणे सर्व भावना चित्रांमधून सहज व्यक्त करता येतात, त्यामुळे ही भाषा मला अधिकच जवळची वाटते, असेही ते म्हणाले। यावेळी ल.म. कडू यांना कलानिधी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले।